Welcome, dear students, JRPS Junior College, Narangao, online lecture, subject, Agriculture Science and Technology, Standard 12. Dear students, in previous lecture, we are studied about chapter number 12, Agro Informatics. In today's lecture, we are start our chapter number 30, Agriculture Marketing Part 1. विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर सुरू करण्याआधी ऍग्रिकल्चर मार्केटिंग म्हणजे काय हे मराठीमध्ये मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो. तर शेतकरी ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये पीक घेतात, त्यामध्ये भाजीपाला पिकं असतील, धान्य पिकं असतील, इतर कुठलीही पिकं असतील, ती पिकाचं काढणी केल्यानंतर त्यामध्ये त्याला घरी खाण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तो त्या ठिकाणी तेवढं काढून घेतो शेतकरी, आणि उरलेला जो एक्स्ट्रा माल आहे तो माल त्या ठिकाणी मार्केटमध्ये विकतो. मार्केटचे त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार आहेत. एक तर लोकल मार्केट म्हणजे आपल्या गावामध्येच त्या ठिकाणी त्याची विक्री केली जाते, किंवा त्या ठिकाणी जवळच होलसेल मार्केट असेल, होलसेल मार्केटला त्या ठिकाणी विक्री केली जाते, किंवा नंतर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये त्या ठिकाणी त्या मार्केटमध्ये सुद्धा तो माल पाठवला जातो. ही सगळी जी प्रोसेस आहे पिकाच्या काढणीपासून ते मार्केटिंग करण्यापर्यंत, आणि मार्केटिंग केल्यानंतर त्याची विक्री केल्यानंतर ज्याला तो माल आवश्यक आहे त्या कंझ्युमर पर्यंत, त्याला म्हणजे जो खरेदीदार आहे त्याच्यापर्यंत तो माल जात असतो. या सगळ्या प्रोसेसला आपण ऍग्रिकल्चर मार्केटिंग असं म्हणतो, आणि ही वर्षानुवर्षे त्या ठिकाणी पूर्वीपासून चालत आलेली आहे. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस पैसे हे साधन नव्हतं, व्यापार करण्याचं ते साधन आहे पैसे, तर ते त्या ठिकाणी ज्यावेळेस नव्हतं तर त्या ठिकाणी एखाद्या वस्तूच्या बदल्यामध्ये एखादी वस्तू त्या ठिकाणी दिली जायची. परंतु ही मार्केटिंगची प्रोसेस त्याही काळामध्ये चालू होती. तर आता याला पूर्णपणे बदलतं स्वरूप आलेलं आहे. आर्थिक उलाढाल शेतीच्या मालामध्ये होते, तर त्याबद्दल आपण ह्या चॅप्टर मध्ये त्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. यामध्ये आता फर्स्ट ऍग्रिकल्चरल मार्केटिंग. ऍग्रिकल्चरल मार्केटिंगची जी डेफिनेशन आहे, व्याख्या आहे, वेगवेगळ्या त्याच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये आता सुरुवातीला मार्केटिंग म्हणजे काय, मार्केटिंग ची जी डेफिनेशन आहे ते आपण सुरुवातीला पाहू, आणि त्याच्यानंतर मग ऍग्रिकल्चर मार्केटिंग म्हणजे काय हे आपण पाहूयात. फिलिप कोटलर एक तत्वज्ञ आहे, एक शास्त्रज्ञ आहे, हॅज डिफाइंड मार्केटिंग ॲज अ ह्युमन ऍक्टिव्हिटी डायरेक्टेड ॲट सॅटिस्फाईंग द नीड्स अँड वॉन्ट्स थ्रू एक्सचेंज प्रोसेस. त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर मार्केटिंग हे एक ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे मानवाने तयार केलेली ऍक्टिव्हिटी आहे, ह्युमन ऍक्टिव्हिटी डायरेक्टेड ॲट सॅटिस्फाईंग द नीड्स. तर गरजा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी तयार केलेली ही एक ऍक्टिव्हिटी आहे, एक काम आहे. सॅटिस्फाईंग द नीड्स अँड वॉन्ट्स थ्रू एक्सचेंज प्रोसेस, आणि याच्यामध्ये देवाणघेवाणची प्रोसेस आहे, त्याला आपण मार्केटिंग असं म्हणतो. मार्केटिंगची व्याख्या काय सांगितली फिलिप कोटलरने, हॅज डिफाइंड मार्केटिंग ॲज अ ह्युमन ऍक्टिव्हिटी. ही काय आहे, मानवी ऍक्टिव्हिटी आहे, डायरेक्टेड ॲट सॅटिस्फाईंग द नीड अँड वॉन्ट्स. त्यामध्ये काय केलेलं आहे, तर एखाद्या व्यक्तीच्या त्या ठिकाणी गरजा पूर्ण करण्यासाठी ही एक एक्सचेंज प्रोसेस आहे, देवाणघेवाणची प्रोसेस आहे, त्याला आपण मार्केटिंग असं म्हणतो. हे कोणी सांगितलंय, फिलिप कोटलरने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. देन अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन ही एक संस्था आहे, त्यांनी मार्केटिंगची काय व्याख्या सांगितलेली आहे, डेफिनेशन.
American Marketing Association defined marketing as the performance of business activities. Performance of business activities that directs the flow of goods and services from producer to users. तर फिलिप कोटलर याच्या विरुद्ध म्हणतोय इज अ ह्युमन ऍक्टिव्हिटी. फिलिप कोटलरने काय सांगितलेलं आहे, ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे. आणि अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन काय म्हणतंय, इट इज डिफाइंड ॲज मार्केटिंग ॲज द परफॉर्मन्स ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी. काय म्हणतात तर बिझनेस ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे व्यापारामधलं एक त्या ठिकाणी घटक आहे. दॅट डायरेक्ट्स द फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. मग त्यामध्ये ज्या काही वस्तू आहेत किंवा त्याच्यावरती असणारा जी काही कामं आहेत फ्रॉम प्रोड्युसर टू युजर्स, आणि जे त्या ठिकाणी निर्मिती करतात एखाद्या वस्तूची त्यांच्याकडनं वापरकर्त्यांपर्यंत जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला मार्केटिंग असं म्हटलेलं आहे. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने त्या ठिकाणी एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे की ही एक बिझनेस ऍक्टिव्हिटी आहे आणि ही कुणामध्ये चालते तर प्रोड्युसर टू युजर्स, जे निर्माण करतात किंवा त्याचं उत्पादन घेतात त्या उत्पादक कर्त्याकडनं युजर्स म्हणजे वापरकर्त्यापर्यंत जी काही प्रोसेस केली त्याला आपण मार्केटिंग असं म्हणतोय आणि त्याला त्यांनी बिझनेस ऍक्टिव्हिटी असं म्हटलेलं आहे. बिझनेस ऍक्टिव्हिटी. आणि त्याच्या उलट फिलिप कोटलरने त्याला ह्युमन ऍक्टिव्हिटी असं म्हटलेलं आहे. तर ह्या दोन व्याख्या झाल्या मार्केटिंगच्या. यानंतर आता आपल्याला ऍग्रिकल्चर मार्केटिंग म्हणजे काय, म्हणजे शेती उत्पादनांचं विपणन, कृषी विपणन असं त्याला म्हटलं जातं. मार्केटिंग म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला विपणन असं म्हणतात. ऍग्रिकल्चरल मार्केटिंग म्हणजे कृषी विपणन is the study of all the activities, agencies and policies involved in the procurement of farm inputs by the farmers and the movement of agricultural products from the farm to the consumers. तर एकदम सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी ऍग्रिकल्चर मार्केटिंगची व्याख्या दिलेली आहे. तर काय म्हटलेलं आहे, इट इज द स्टडी ऑफ ऑल द ऍक्टिव्हिटीज, सगळी कामं याच्यामध्ये येतात. मग त्यामध्ये एजन्सीज अँड पॉलिसीज इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे काही नियम त्याच्यामध्ये केलेले आहेत, काही एजन्सी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. प्रोक्युरमेंट ऑफ फार्म इनपुट्स, फार्म इनपुट्स ची खरेदी करण्यामध्ये या ठिकाणी ह्या एजन्सीज आणि पॉलिसीज त्या ठिकाणी इन्व्हॉल्व आहेत. बाय द फार्मर्स म्हणजे शेतकऱ्यांकडनं त्या ठिकाणी खरेदी केली जाते. अँड द मुव्हमेंट ऑफ ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स, आणि तिथून पुढे त्या ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्सची मुव्हमेंट केली जाते फ्रॉम द फार्म, शेतामधनं तर डायरेक्ट कंझ्युमर पर्यंत, म्हणजे ज्यांना त्या मालाची गरज आहे त्यांच्यापर्यंत तो माल पोहोचवला जातो. ह्या सगळ्या प्रोसेसला त्या ठिकाणी ऍग्रिकल्चर मार्केटिंग असं म्हणतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ऍग्रिकल्चर मार्केटिंग म्हणजे काय, तर इट इज द ऍक्टिव्हिटी, एजन्सीज अँड पॉलिसी इन्व्हॉल्ड इन द प्रोक्युरमेंट ऑफ फार्म इनपुट्स. फार्म इनपुट्सच्या खरेदीमध्ये हे सगळे इन्व्हॉल्ड आहेत. मग हे कुणाकडनं खरेदी करतात, बाय द फार्मर्स, शेतकऱ्यांकडनं ते खरेदी करतात आणि पुढे ते कंझ्युमर पर्यंत पाठवलं जातं. ह्या सगळ्या प्रोसेसला आपण ऍग्रिकल्चर मार्केटिंग असं म्हणतो. देन प्रोसेस ऑफ ऍग्रिकल्चर मार्केटिंग. आता पुढचा मुद्दा आहे ऍग्रिकल्चर मार्केटिंग मधली जी प्रोसेस आहे, एक कॉमन प्रोसेस त्या ठिकाणी सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी असते. देअर आर 3 प्रोसेसेस इन्व्हॉल्ड इन ऍग्रिकल्चर मार्केटिंग. यामध्ये 3 प्रोसेस आहेत. आता या 3 प्रोसेस कुठल्या आहेत, त्यामध्ये सुरुवातीला असेंब्ली, त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, म्हणजे त्या ठिकाणी माल गोळा करणे. देन सेकंड इक्वलायझेशन. इक्वलायझेशन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी तो माल पाठवायचा आहे, जिकडे गरज असेल तिकडे, त्याला आपण इक्वलायझेशन म्हणतो. देन डिस्पर्शन म्हणजे डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन मध्ये पण त्या ठिकाणी तीच प्रोसेस केली जाते की ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तो माल प्रोव्हाइड केला जातो. तर आता आपण वन बाय वन याचं डिटेलमध्ये थोडी माहिती घेणार आहोत. फर्स्ट असेंब्ली म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, तर या ठिकाणी केंद्रीकरण करणे, मालाचं
केंद्रीकरण म्हणजे शेतकऱ्यांकडनं तो घेऊन एका ठिकाणी तो ठेवणे. तर यामध्ये असेंब्लिंग बिंग्स विथ द कलेक्शन ऑफ सरप्लसेस ऑफ इंडिव्हिज्युअल फार्मर्स. शेतकऱ्यांकडनं तो माल खरेदी करणे. सरप्लस म्हणजे काय, तर शेतकऱ्यांकडे जो जास्तीचा माल असतो त्यांना जेवढा वापरायचा आहे तो ते घरी ठेवतात आणि बाकीचा जो आहे तो मार्केटमध्ये ते पाठवत असतात. दिस बिकम इसेन्शियल इन मूव्हिंग द प्रोड्यूस टू द कंझ्युमिंग मार्केट इन सफिशियंट क्वांटिटीज टू परमिट इफिशियंट प्रोसेसिंग, ट्रान्सपोर्टेशन अँड स्टोरेज एक्सेट्रा. तर या ठिकाणी शेतकऱ्यांकडनं माल खरेदी केला जातो आणि तो पुढे पाठवतात कंझ्युमिंग मार्केटमध्ये आणि त्या ठिकाणी मग त्याच्यावरती प्रोसेसिंग, ट्रान्सपोर्ट आणि स्टोरेज त्या ठिकाणी ते सर्व गोष्टी केल्या जातात. दिस प्रोसेस ऑफ कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड असेंब्लिंग आणि ह्या प्रोसेसला त्या ठिकाणी असेंब्लिंग असं म्हणतात. हा थोडासा तुमच्यासाठी नवीन शब्द आहे परंतु सोपा आहे. शेतकऱ्यांकडनं माल घ्यायचा किंवा शेतकरी तिथं पाठवतात आणि नंतर त्याच्यावरती प्रोसेसिंग, ट्रान्सपोर्टेशन त्या असेंब्लिंग मध्ये केलं जातं आणि नंतर तो एका ठिकाणी तो कॉन्सन्ट्रेट म्हणजे केंद्रीकरण त्या मालाचं केलं जातं. तर असेंब्लीचे त्या ठिकाणी परत दोन टाईप आहेत. असेंब्ली टेक्स टू फॉर्म्स म्हणजे दोन पद्धतीमध्ये त्या ठिकाणी असेंब्लिंग केलं जातं. त्यामध्ये फर्स्ट प्रायमरी असेंब्लिंग आणि नंतर सेकंडरी असेंब्लिंग आहे. त्यामध्ये आता प्रायमरी असेंब्लिंग म्हणजे काय, प्राथमिक केंद्रीकरण आपण त्याला म्हणतो. द प्रोड्यूस इज असेंब्ल्ड इन द विलेजेस अँड प्रायमरी मार्केट. हे महत्वाचं आहे. प्रायमरी असेंब्लिंग मध्ये तुम्ही लक्षात ठेवायचे की विलेज आणि प्रायमरी मार्केट म्हणजे गाव लेवलला जे मार्केट त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो माल गोळा केला जातो. फार्मर्स फील इट कन्व्हिनियंट ड्यू टू स्मॉल क्वांटिटी ऑफ प्रोड्यूस, प्रेसिंग डिमांड्स फॉर कॅश, लॅक ऑफ ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. आता या प्रायमरी असेंब्लिंग मध्ये काय केलं जाते तर स्मॉल क्वांटिटी मध्ये प्रोड्यूस असतं. शेतकऱ्यांकडे छोट्या छोट्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तो माल असतो. म्हणजे समजा सोयाबीन असेल तर एखाद्या 2 गोणी त्या शेतकऱ्याच्या विकायला असतील किंवा समजा टोमॅटो असतील तर टोमॅटो मध्ये 10-12 कॅरेट्स त्या ठिकाणी त्याच्याकडे अवेलेबल असेल गाव लेवल. तर मग त्या ठिकाणी काही छोटे व्यापारी असतात गाव लेवलला, गावातलेच काही लोकल व्यापारी असतात ते त्या ठिकाणी तो माल घेतात शेतकऱ्याकडे. मग त्या शेतकऱ्याची त्या ठिकाणी गरज असते, त्याला लगेच पैसे हवे असतात किंवा लॅक ऑफ ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, त्याच्याकडं माल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी त्याच्याकडे कुठलंही साधन नसतं. मग अशा परिस्थितीमध्ये या प्रायमरी असेंब्लिंग मध्ये तो माल लोकल जो त्या ठिकाणी व्यापारी असतो किंवा कंझ्युमर असतो, लोकल कंझ्युमर, त्याच्याकडे तो माल त्या ठिकाणी देतो. द प्रॉमिनंट फंक्शनरीज आर व्हिलेज मर्चंट. आणि ते व्हिलेज मर्चंट म्हणजे काय तर गाव लेवलचेच ते व्यापारी असतात. मर्चंट्स म्हणजे व्यापारी. तर ते प्रॉमिनंट फंक्शनरीज आर व्हिलेज मर्चंट्स या प्रायमरी असेंब्ली मध्ये असतात. तर लक्षात आलं प्रायमरी असेंब्ली म्हणजे काय तर गाव लेवललाच त्या ठिकाणी व्यापारी तो खरेदी करतात आणि शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी त्याची विक्री करतात. आणि मग त्याचं शेतकरी का विक्री करतात कारण त्यांच्याकडे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी नसतात. जो माल त्यांच्याकडे निघतो तो एकदम थोड्या प्रमाणामध्ये असतो आणि त्यांना पैशांची गरज असते. त्यामुळे प्रायमरी असेंब्लिंग मध्ये या ठिकाणी शेतकरी माल आपला देतात व्हिलेज मर्चंटकडे. देन सेकंडरी असेंब्लिंग. आता सेकंडरी असेंब्लिंग म्हणजे काय, इट इज असोसिएटेड विथ ग्रेटर कॉन्सन्ट्रेशन. सेकंडरी असेंब्लिंग मध्ये जास्त प्रमाणात त्या ठिकाणी माल येतो. 70 ते 75% माल त्या ठिकाणी येतो. These are initially found in the producing areas and then in the consuming area. तर सेकंडरी असेंब्लिंग कुठे असते तर ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात माल प्रोड्यूस होतो. उदाहरणार्थ आपल्या या ठिकाणी नारायणगावमध्ये टोमॅटोचं बऱ्यापैकी प्रोडक्शन आहे. मग या ठिकाणी हे सेकंडरी असेंब्लिंग त्या ठिकाणी घेतलं जातं. बरेचसे शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माल घेऊन येतात. मग अशा कंडिशनला आपण सेकंडरी असेंब्लिंग असं म्हणतो. मग यामध्ये न्यू फंक्शनरीज लाईक कमिशन एजंट्स जॉईंट इन द सेकंडरी असेंब्ली. मग यामध्ये कमिशन एजंट्स त्या ठिकाणी असतात. त्या मार्केटमध्ये कमिशन एजंट असतात आणि हे कमिशन एजंट एकदम चतुर आणि बेरकी स्वभावाचे असतात. ते शेतकऱ्यांना काही काही वेळेस फसवतात किंवा त्यांच्याकडनं कमी भावामध्ये त्या ठिकाणी
माल घेतात. असे कमिशन एजंट्स त्या ठिकाणी या सेकंडरी असेंब्लिंग मध्ये आपलं काम करतात. दीज आर द होलसेल मार्केट. आणि हे काय आहे? होलसेल मार्केट त्या ठिकाणी आहे. मोठ्या प्रमाणात माल या असेंब्लिंग मध्ये गोळा होतो आणि होलसेल मध्ये त्याची परत विक्री केली जाते. इन द सेकंडरी असेंब्लिंग द रोल ऑफ कमिशन एजंट इज द पॅरामाउंट इम्पॉर्टन्स. कारण ह्या सेकंडरी असेंब्लिंग मध्ये हा कमिशन एजंट जो आहे, जो त्या ठिकाणी आपण मराठीमध्ये त्याला आडतदार वगैरे असं म्हणतो, मार्केटमध्ये ते असतात. तर हे कमिशन एजंट्स त्या ठिकाणी त्याचा रोल खूप महत्वाचा असतो. कारण हेच त्या ठिकाणी आपल्या भावाची आपल्या मालाची त्या ठिकाणी किंमत करतात, भाव करतात. तर अशा पद्धतीचं हे सेकंडरी असेंब्लिंग मार्केट या ठिकाणी दिलेलं आहे. तर असेंब्लिंग मध्ये आपण पाहिलं दोन पद्धतीचे या ठिकाणी मार्केटिंग आहे. एक प्रायमरी मार्केटिंग, प्रायमरी असेंब्लिंग आणि सेकंडरी असेंब्लिंग, असे दोन त्याच्यामध्ये टाईप आहे. मग यामध्ये काय केलं जाते? तर माल त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडनं गोळा केला जातो. प्रायमरी मध्ये व्हिलेज लेवलला आणि सेकंडरी मध्ये मोठं मार्केट आहे. देन दुसरा जो ऍक्टिव्हिटी आहे मार्केटिंग मध्ये, ऍग्रिकल्चर मार्केटिंग मध्ये, इक्वलायझेशन. इक्वलायझेशन म्हणजे काय? मराठीमध्ये आपण त्याला बरोबरी असं म्हणतो किंवा सारखेपणा. इट इज द ऍडजस्टमेंट of supply and demand as per the requirement based on the time, place and quantity. इक्वलायझेशन मध्ये काय केलं जातं? तर ऍडजस्टमेंट आहे या ठिकाणी, ऍडजस्टमेंट ऑफ सप्लाय अँड डिमांड. सप्लाय अँड डिमांड मधली ही ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी इक्वलायझेशन मध्ये केली जाते. मग त्यामध्ये काय केलं जाते? रिक्वायरमेंट बेस्ड त्या ठिकाणी माल पाठवला जातो. मग त्यामध्ये टाइम, प्लेस अँड क्वांटिटी या तिघांचाही त्या ठिकाणी विचार केला जातो. वेळ, ठिकाण आणि क्वांटिटी. थ्रू द प्रोसेस ऑफ इक्वलायझेशन द प्रोडक्ट आर मूव्ड फ्रॉम सरप्लस एरिया टू डिफिशियंट एरिया. तर इक्वलायझेशन मध्ये काय करतात? सरप्लस एरिया मधनं डिफिशियंट एरियामध्ये माल पाठवला जातो. म्हणजे आता एखाद्या ठिकाणी टोमॅटोचं जास्त उत्पादन होतंय, तिथं त्याला जास्त मागणी नाहीये. मग मागणी कुठे आहे? त्या ठिकाणी त्या मार्केटला तो माल पाठवला जातो. त्याला आपण इक्वलायझेशन असं म्हणतो. तर यामधली ही मार्केटिंग मधली ही दुसरी प्रोसेस आहे. एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी माल पाठवायचा आहे. सरप्लस एरियामधनं डिफिसिट एरियामध्ये हा माल पाठवला जातो. हे झालं इक्वलायझेशन. देन तिसरं आहे डिस्पर्शन. त्याला आपण डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो. इक्वलायझेशन मध्ये माल आपण एका मार्केटमधनं दुसऱ्या मार्केटमध्ये जिथं डिमांड आहे तिकडं त्या शहरामध्ये आपण तो पाठवतो. आता डिस्पर्शन मध्ये काय आहे? त्याला आपण डिस्ट्रीब्युशन असं सुद्धा म्हणतो. द प्रोड्यूस दॅट इज कलेक्टेड फ्रॉम प्रोड्युसिंग एरियाज should be made available to the millions of consumers through the consuming market. तर या ठिकाणी इक्वलायझेशन मधनं तो माल डिस्पर्शन एरियामध्ये जातो. मग त्यामध्ये मिलियन्स ऑफ कंझ्युमर असतात. म्हणजे शहरामध्ये माल गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की त्याचं तो माल घेण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी अवेलेबल असतात. मग त्याला आपण कंझ्युमिंग मार्केट असं म्हणतो. फ्रॉम द मेजर होलसेल मार्केट द प्रोसेस ऑफ डिस्पर्शन स्टार्ट. मग हे जे मार्केट आहे ते मोठं होलसेल मार्केट त्या ठिकाणी असतं आणि त्या ठिकाणावरनं माल जे व्यापारी असतात ते त्या ठिकाणी ते घेतात आणि जे कंझ्युमर आहेत, जी लोक आहेत ज्यांना तो माल आवश्यक आहे, तो त्या ठिकाणी ते खरेदी करतात. डिस्पर्शन इज सीन थ्रू व्हेरियस मार्केटिंग चॅनल्स. आणि ह्या डिस्पर्शनचे जे आहेत त्याचे वेगवेगळे मार्केटिंग चॅनल आहेत. मग त्यामध्ये काही छोटे व्यापारी तो माल परत तिथून घेतात होलसेल मार्केटमधनं आणि कुठेतरी जाऊन छोट्याशा सोसायटीमध्ये लोकांच्या घरामध्ये जाऊन तो त्या ठिकाणी ते देतात. मग असे वेगवेगळे चॅनलच्या मार्फत तो माल त्या ठिकाणी कंझ्युमर पर्यंत पोहोचवला जातो. तर अशा पद्धतीने हे मार्केटिंगचे 3 चॅनल आहेत. फर्स्ट असेंब्लिंग, गाव लेवलला त्या ठिकाणी मार्केटिंग केलं जातं. देन इक्वलायझेशन, इक्वलायझेशन मध्ये त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तो माल पाठवला जातो. आणि डिस्पर्शन म्हणजे डिस्ट्रीब्युशन, म्हणजे होलसेल मार्केटमधनं वेगवेगळ्या भागामध्ये विक्रीसाठी कंझ्युमिंग मार्केटमध्ये तो माल त्या ठिकाणी पाठवला जातो. या अशा 3 प्रोसेस या मार्केटिंगच्या आहेत.
तर आजच्या लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी सुरुवातीला आपण ऍग्रीकल्चर मार्केटिंग, त्यामध्ये मार्केटिंगची डेफिनेशन पाहिली, फिलिप कोटलरची डेफिनेशन पाहिली, अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनचं त्या ठिकाणी डेफिनेशन पाहिली मार्केटिंगची. त्यानंतर ऍग्रीकल्चर मार्केटिंग म्हणजे काय हे आपण पाहिलं. त्यानंतर प्रोसेस ऑफ ऍग्रीकल्चर मार्केटिंग, यामध्ये 3 प्रोसेस आहेत, असेंबलिंग, इक्विलायझेशन अँड डिस्पर्शन. हे तुम्ही पाठच करा. तर ह्या 3 प्रोसेस आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहिलेल्या आहेत. तर आपला 13वा चॅप्टर आपण चालू केलेला आहे, 12वी ऍग्रीकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला. तर जवळजवळ आपला 95% सिलेबस 12वीचा संपलेला आहे. 5% 14 चॅप्टर आपले टोटल आहेत. त्यामुळे आपल्याला आता वेळ खूप मिळणार आहे ह्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी. जास्तीत जास्त मार्क्स ह्या विषयामध्ये आपल्याला मिळवायचे आहेत. 100 पैकी 100 मार्क्स या विषयामध्ये मिळतात. 90च्या पुढे मार्क्स या ठिकाणी सर्वांना मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने आपण या विषयाचा अभ्यास करायचा आहे. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.